ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण मुखात अखंड राहू. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु वैभवी मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलो आहोत ते म्हणजे परमेश्वराचं स्मरण आपल्याला कसं अखंड राहील त्यासाठी निर्णय मार्ग आपण विचार करत होतो. त्या अंगाने आपण नामस्मरणाचा मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. सद्गुरू भक्ती या अंगाने सुद्धा आपण प्रयत्न केला आणि नंतर स्वयंस्मरणाचा जो आपण अभ्यास करतो तो स्वयंस्मरण या अंगाने थोडक्यात आपण त्याच्यावर चिंतन केले. असा एक मार्ग आहे आणखी सोपा आणि तो सद्गुरू पाई मौलांनी सगळ्यांना सांगितला आहे, तो म्हणजे विश्वप्रार्थना. आता ह्या नामस्मरण किंवा परमेश्वराचं स्मरण हेच परमेश्वराचं पूजन. हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवता आला. आपण सर्वसाधारण माणसं जेव्हा आपण पाहतो समाजामध्ये जगामध्ये परमेश्वराचं पूजन करतात. म्हणजे एखाद्या मूर्तीचं, एखाद्या फोटोचं किंवा एखाद्या वास्तूचं आपण ते पूजन करत असतो. ती परमेश्वराची पूजा ह्या अंगाने पाहतो. ज्यावेळेला आपण परमेश्वराचं स्वरूप समजतो, खरा परमेश्वर म्हणजे नेमकं काय की ज्याच्यातून सर्व विश्व निर्माण झालं पण तो स्वतः आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आणि परमेश्वरी शक्ती अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अनंत आहे, असीम आहे, अजर आहे, असं जे आपल्याला सांगितलं गेलं. म्हणजे आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न केला की वेदाने जे सांगितलं, ऋषींनी सांगितलं, आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला जे सांगितलेलं आहे की परमेश्वराचं पूजन म्हटल्यानंतर तिथे हार पाहिजे, फुलं पाहिजे, व्रतवैकल्य पाहिजेत, काही रूढी परंपरा पाहिजेत, असं काही नसतं. कारण परमेश्वरी शक्ती सर्वत्र व्यापून आहे. ही व्यापून त्या परमेश्वरी शक्तीमध्ये आपण आहोत. जसं समुद्रामध्ये जसा मासा असतो तसं आपण ह्या चैतन्य स्वरूपात, परमेश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य स्वरूपात, आणि ह्या चैतन्य स्वरूपाचं पूजन करताना त्याच्यातूनच निर्माण केलेली फुलं, म्हणजे त्याच्याकडून निर्माण झालेली फुलं, त्याच्याकडून निर्माण झालेली फळं, ही सगळी आपण त्याला अर्पण कशी करणार? आपलं स्वतःच अर्पण करायचं असतं ना. पण आपल्याला ते लक्षात येत नाही. पण हे जेव्हा लक्षात येतं की हे पूजन आपल्याला नेमकं कशाचं करायचं, परमेश्वराची पूजन म्हणजे नेमकं काय? त्या अनंत स्वरूपाला तुमच्याकडनं काहीच नको आहे. तुम्ही पूजा करा का नका, सूर्याला नमस्कार केला तर अधिक तुम्हाला तेज देतो का, अधिक काही देतो का? नाही नमस्कार, तुम्ही बघत पण नाही सूर्याकडे, तरी पण तो त्याच्या पद्धतीने तो उगवतोच. तेवढंच तो त्याचा प्रखर प्रकाश जो पडायचा नियमाप्रमाणे तो पडतो. सगळं जसं चाललं आहे तसं परमेश्वरी शक्ती ही सतत अखंड आहे, तिचं कार्य सतत चाललेलं आहे. मग त्याचं पूजन करायचं म्हणजे नेमकं कोणाचं पूजन करायचं हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कारण तिथे आपण कल्पनेतून जी पूजा भक्ती करतो त्याच्यातून आपल्या मनाला समाधान वाटतं हा एक भाग आहे. पण खरं पूजन नेमकं करायचं कुठे? तर खरं पूजन म्हणजे परमेश्वराच्या रूपांचं पूजन करणं म्हणजेच परमेश्वर. ही जी सर्व विश्वरूप आपण ज्याला म्हणतो की ते अगदी ग्रहतारे आले, पशुपक्षी आले, माणसं आली, ही पूजन महत्वाचं आहे. ते आता तुम्हाला ते पूजन करणं म्हणजे अगदी सद्गुरूंनी काय सांगितलं, मनुष्याने किंवा माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करणं हेच खरं परमेश्वराचं पूजन आहे. म्हणजे आपण जी आता जी पूजा अर्चा करतो म्हणजे सर्वसाधारण लोक जे करतात
आपणही करत आलो, म्हणजे असं काही नाही की आपण नव्हतो करत, आपण पूर्वी आणि आताही बरेच लोक आपण करत असू. पण खरी पूजन कुठे, जर आपण नुसतं परमेश्वराचा हात तुरे म्हणजे सगळं आणून सगळं पूजा करतो, जर सत्यनारायण आपल्या महाराष्ट्र लोकांना सत्यनारायण कधीपासून मला माहीत नाही, पण सत्यनारायणची पूजा दरवर्षी केलीच पाहिजे असं एक प्रथा होती, प्रथा आहे अजूनही, म्हणजे जे जेवणीच नाही त्यांच्यावर प्रथा आहे. आता हे सर्व कल्पनेतून केलेलं पूजन असतं, पण परमेश्वरचं खरं पूजन करायचं असेल तर माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे, हेच महत्त्वाचं. आणि हे वागण्यासाठी आपल्याला ह्या परमेश्वराचं स्मरण महत्त्वाचं. तो जसा आहे तसा तो विविध रूपाने प्रगट आहे, आणि त्या विविध रूपाने प्रगट आहे म्हणून त्या परमेश्वरी शक्तीचं म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून प्रत्येकाकडे पाहणं, प्रत्येकाच्या भल्याचा विचार करणं, हे होतं परमेश्वराचं पूजन. आणि म्हणून सद्गुरूंनी नामस्मरण सांगितलं, आणि नामस्मरण कोणाला जमत नाही किंवा नामस्मरणात अनेक लोक थोडा वेळ करतात नंतर विसरून जातात, कारण नामस्मरण म्हणजे अखंड पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विचारपूर्वक जो केला ती म्हणजे ही विश्व प्रार्थना केली. आता इथेही पूजन कुठे होतं आणि कसं होतं ह्याचा आपल्याला विचार करायचा, कारण आतापर्यंत सगळेजण आपण अनेक लोक आपण प्रार्थना म्हणतो आहोत, आणि प्रार्थना अतिशय सुंदर आहे, सगळं आहे. पण ही प्रार्थना कशी म्हणायची आणि का म्हणायची, कुठे म्हणायची, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून प्रथम एक लक्षात ठेवायचं की इथे ही जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये काय काय, सर्वांना चांगलं आरोग्य मागितलं आहे, बुद्धी मागितली, पहिलं बुद्धी मागितलं, आरोग्य मागितलं, मग सुख, आनंद आणि ऐश्वर्य मागितलं, सगळ्यांचं भलं, कल्याण आणि रक्षण, आणि तुझं स्मरण सांगितलं, म्हणजे परमेश्वराचं स्मरण. या गोष्टी त्या प्रार्थनेत मागायला सांगितलं. मागणं आहे, प्रार्थना म्हणजे मागणं असतं. आता हे मागायचं आहे, त्या हे मागायचं कसं आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे हे महत्त्वाचं लक्षात. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आपण नुसतं भरभर भरभर प्रार्थना म्हणतो, जसं नामजप भरभर भरभर केला जातो वैखरीमध्ये, आणि तिथे त्या क्षणासाठी काय होतं, बाकीचे सगळे विचार थांबलेले असतात, आणि सगळे विचार थांबल्यामुळे फक्त त्या नाम मुखात असल्यामुळे तिथे काही वेळ आपल्याकडे अनिष्ट विचारापासून आपण दूर राहतो, आणि त्यामुळे बरं वाटतं. दोन गोष्टी आहेत, माणूस थकतो कुठे, माणसाला त्रास कुठे होतो, त्याच्या अनिष्ट विचारांमुळे तो थकतो, त्याच्या नकारात्मक विचारांमुळे त्याला त्रास करून घेत असतो, बाकी काहीच नसतं. जर ज्या माणसाला नकारात्मक विचार एकही येत नसेल, तो कोणाही बद्दल अनिष्ट विचार करत नसेल, तर त्याला काही करायची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला गॅरंटी पाहिजे आपल्याला नकारात्मक विचार येत नाही, आणि आपण कोणाचं अनिष्ट चिंतन करत नाही, कोणामध्ये राग नाही, चीड नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, असं जर असेल तर त्याला दुसरं काही स्मरण करायची आवश्यकता नाही. पण आपल्याकडे कळत नकळत लहानपणापासून एवढे संस्कार नकारात्मक विचार करण्याचे आहेत, किंवा नकारात्मक राग, मोह, मद हे पटकन येतो आपल्याला जरासा, हे सगळं आपल्याकडे इतकं ठासून भरलेलं आहे. तर आपल्याला हे मनाचं शुद्धीकरण फार महत्त्वाचं लक्षात ठेवा. मनाचं जितकं आपण शुद्धीकरण करू तितकं आपल्या ठिकाणी चांगले विचार यायला लागतात. सर्वांचं भल्याचं सहज विचारतो. आज आपल्याकडे सगळ्यांच्या भल्याचा सहज विचार नाही, जरी सद्गुरूंनी सांगितलं की सर्वांचं भलं व्हावं म्हणा, सर्वांचं भलं व्हावं म्हणा, आपण म्हणायला हो म्हणतो. तुम्ही गावी जायला ट्रेन बुक करता, रिझर्वेशन असते, आणि तुमच्या रिझर्वेशनच्या जागेवर कोणतरी येऊन बसलेलं असतं सगळ्या बॅग येतो, तर तुम्ही त्याला काय नमस्कार करता? म्हणत नाही, जाऊन तुमचं भलं होतं असं काय म्हटलं नाही, भांडायला तयार होता की नाही. काही काही लोकांना एवढा राग होता, आपल्या जागेवर बसला म्हणजे काय असं वाटतं ना, उद्याचा राग डोक्यात जातो. म्हणजे हे जे सगळं जे आपण पाहतो ती ही आपली मूलभूत भावना आहे. आपल्याला आपल्या मनासारखं झालं तर आपल्याला बरं वाटतं, आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं तर आपल्याला राग येतो, चीड येते, द्वेष येतो. म्हणजे प्रत्येकाचा पिंड कसा आहे, संस्कार कसे आहेत. काही लोकांच्या तोंडातून शिव्याच बाहेर पडतात, होतं ना असं. काही लोक नुसत्या शिव्या देण्याचा एक्सपर्ट असतात, पण हे प्रत्येकाच्या मनाचे संस्कार असतात. आणि म्हणून आपण जे बोलतो आहोत ते बोलण्याच्या मागे आपला विचार असतो, विचाराच्या मागे आपल्या भावना असतात, आणि भावनेच्या मागे आपला भाव असतो. म्हणजे ह्याच्यातून सगळं आपलं बोलणं चालू असतं. म्हणजे मूळ असतो तो आपला भाव,
म्हणजे आपल्याकडे जर सद्भाव असेल तर त्याच्यातून आपल्याकडे सद्भावना निर्माण होते, सद्भावनातून सद्विचार निर्माण होतो, सद्विचारातून सदउच्चार निर्माण होतो आणि सदउच्चारातून आपल्या सर्वांशी संबंधित होतो. दोन्ही गोष्टी आहेत. ज्याच्याकडे सतत सदउच्चार असेल त्याच्याजवळ माणसं सगळी जमतात आणि ज्याच्याकडे जर सद्विचार उच्चार नसेल त्याच्यावर लोक लांब पडतात. बघा कोणतरी जर तुम्ही आला, पण पूर्वी एक असे संत होते की त्याच्याकडे कोण आलं की ते शिव्या घालायचं, कशाला आलास तू, का की त्यांना आपल्याजवळ माणसं येऊन आपली पूजन की आपलं स्मरण कमी करायचं नव्हतं म्हणून ते रागवायचे. हा एक त्यांचा भाग आहे, म्हणजे सांगितलं जातं कसं त्याचं त्या पद्धतीने सांगतो. आणि म्हणून आपल्या मनामध्ये ही सद्भावना सतत असणं ही सुद्धा परमेश्वराचं पूजन आहे, परमेश्वराचं स्मरण आणि परमेश्वराचं पूजन. पण सद्भावना परमेश्वराच्या स्मरणामध्ये आपल्याला विचार करता आला पाहिजे किंवा आपल्याला ही प्रार्थना करता आली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणून विश्व प्रार्थना हे एक साधं स्तोत्र आहे, साधं. जर कळत नसेल, हे ईश्वरा सर्वांना मी बुद्धी दे आरोग्य दे म्हणतात ना, सर्वांना सुखात आनंद ईश्वराला सर्वांचं भलं कर कल्याण रक्षण आणि कोण नमकार पुढे यनमा झालं पुढे मग समजलं का. पूजा ह्याच्यामध्ये करतो की नाही आपण, की भटजी सांगतात हात लावा पाणी वा यनमा, हे यनमा ते यनमा, पण आपल्याला काय कळत नाही, आपण तो म्हणतो म्हणून करतो. कळलं. हे जे सगळं आहे हे नुसतं आपण करतो, त्याच्या मागे आपल्या पाहिजे तशा भावना की तो भाव जो असायला पाहिजे तो नसत नाही. मग प्रार्थना हे साधं स्तोत्र आहे, प्रार्थना हे शस्त्र आहे. शस्त्र म्हणजे काय, समोरच्याला धाक, समोरच्यावर त्याचा प्रभाव असतो, भीती असते, तसं हे शस्त्र आहे, त्याचा उपयोग होतो. आणि प्रार्थना हे अस्त्र आहे. म्हणजे प्रार्थना एकच, पण ज्या भावनेतून, ज्या सद्भावनेतून आपल्याकडे ही प्रार्थना येत असेल, आतून तो भाव कसा निर्माण होते, त्याप्रमाणे ती प्रार्थना स्तोत्र पण असू शकते, शस्त्र पण असू शकते किंवा अस्त्र सुद्धा असू शकते. तिन्ही गोष्टी तिथे आहेत. म्हणून विश्व प्रार्थनेचं महत्व थोर आहे. पण काही नामधारकांना ह्या प्रार्थना कशासाठी हवी असते सांगा. तुम्ही सगळेजण प्रार्थना कशासाठी म्हणता, बोलणार म्हणून कळू दे काय बोलतात, कशासाठी म्हणतात. सगळेजण म्हणतात की प्रार्थना आपल्या दिवस स्मरण होण्यासाठी. मोठं सांगा. बाकीचे लोक कसे म्हणतात सांगा. कोण म्हणतं दिव्य स्वरूप स्मरणासाठी प्रार्थना म्हणतात, कोण म्हणतात भलं, आपलं भलं झालं पाहिजे म्हणून आपण प्रार्थना म्हणतो. तुम्हाला सांग तुमचं भलं नाही होणार, प्रार्थना म्हणाल नाही म्हणणार. त्यामागे मग सद्गुरू एक चॉकलेट दाखवतात. तुम्ही जेव्हा सर्वांचं भलं होतं तेव्हा तुमचं पहिलं भलं होणार, बरोबर ना. म्हणजे प्रत्येकाचा विचार काय पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे म्हणून मी प्रार्थना म्हटली पाहिजे. वाईट विचार नाहीये, चांगला विचार आहे. पण हा जो विचार आहे हा सर्वसाधारण माणसाचा विचार की बाबा मला आता जागा पाहिजे एखादी, तर महाराजांनी प्रवचनच आहे, तुम्हाला जागा पाहिजे तर सर्वांना जागा मिळू दे म्हणून सर्वांसाठी प्रार्थना म्हणा. आणि त्या पद्धतीने काही लोकांना मिळाली त्याचं त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण बघा, तो कायदा आहे, नियम आहे तो. की काही लोकांना जर काही वाटलं की आपल्याला खूप पैसे हवेत आणि म्हणजे एखादा एक पुण्यातलं प्रवचनात महाराजांचा असा उल्लेख झाला होता की एकाला कर्ज झालं होतं, खूप कोंबड्यांचा व्यवसाय होता त्यांचा पुण्यातला, आणि महाराजांनी त्याला प्रार्थना म्हणून त्याने ऐकलं. आणि दुसऱ्या वर्षी काय नंतर परत महाराजांना तो त्याला भेटायला आला होता. तर तो म्हणाला माझ्याकडे एवढं कर्ज होतं आणि काय करायचं हे कळत नव्हतं. त्यावेळेला महाराजांचं तरी प्रवचन ऐकलं आणि आपल्याला ह्या कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी प्रार्थनेचा अगदी आपण स्तोत्र म्हणतो ना, सतत प्रार्थना म्हणत आहे सर्वांचं भलं होतं कल्याण रक्षण. असं करता करता त्याचा एक बाहेरगावीचा मित्र आला त्याला आणि त्याने बघितला तुझी परिस्थिती अशी कशी आहे त्याने सांगितलं. त्याने त्याला अमो 1 लाखाचा चेक दिला आणि तो निघून गेला. म्हणजे त्याला प्रार्थनेचा परिणाम मिळाला. ही प्रवचनात सांगितलेली गोष्ट. पुण्यामध्ये महाराजांनी प्रवचन केलं त्यावेळेस मी सांगतो. ह्यामुळे लोकांना तिथे उत्साह, म्हणजे लोकांनी प्रार्थना म्हणावी ही महाराजांचं. तर प्रत्येकाच्या ठिकाणी हा विचार सतत असला पाहिजे की सर्वांचं भलं झालं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि त्यामुळे
काही असे साधक भेटले की त्यांना आपल्या बाजूचा ब्लॉक हवा होता, म्हणजे आपला 2 बेडरूम त्याला 4 बेडरूम करायचा होता. मुद्दाम प्रार्थना म्हणायची, खूप प्रार्थना म्हणजे असं आहे, म्हणून मी नावं नाही घेत, सांगतो तुला. काही वर्षांना खरोखर त्यांना ब्लॉक मिळाला. म्हणजे प्रार्थनेचा हा परिणाम पण आहे का अजूनही दुसऱ्या बाजूने हे चमत्कार नाहीये, तर ह्याच्या मागे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात त्याला, की जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार, हा जो नियम आहे या नियमाचं ते पूर्णत्व आहे. म्हणजे महाराजांनी पण खोटं सांगितलेलं नाहीये, महाराजांनी खरी वस्तुस्थिती सांगितलेली आहे. आणि त्यामुळे बहुतांशी 99.99% लोक आपल्याला जे जे प्रपंचात हवं आहे त्यासाठी प्रार्थना म्हणतात. ह्याचं कोणाचं ऑब्जेक्शन आहे? आता यांच्यासारखा एखादा वेडा माणूस दिव्य स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी प्रार्थना म्हणतो, बरोबर ना? आता इथे स्तोत्र म्हणजे नेमकं काय? आपल्याला आपला प्रपंच सुखाचा होण्यासाठी ज्यावेळेला आपण उगीच काळजी करतो, चिंता करतो, आणि या काळजी आणि चिंतेतून जेव्हा प्रयत्न करायला लागतो त्या नकारात्मक विचारामुळे आपल्याला आपल्या हातात यश मिळत नाही. ही वस्तुस्थिती. सद्गुरूंनी त्याच्यावर उपाय सांगितला, तुम्ही चिंता करत बसू नका, काळजी करत प्रयत्न करा. परिस्थिती तशी मनस्थिती ही आज सर्वसाधारण माणसाची अवस्था आहे. परिस्थिती वाईट झाली की मनस्थिती वाईट वाटते. कोणी त्यांच्या वेळाकडे बोललं की हा पण बिचारा निराश होतो, की रागावतो, चिडून मनस्थिती बिघडते. महाराजांनी सांगितलं की मनस्थिती तशी परिस्थिती, हा नियम सांभाळा. म्हणजे जेव्हा आपली मनस्थिती जर चांगली राहील, तुम्ही सकारात्मक विचार करणारी राहील, कोणाबद्दल अनिश्चित चिंतन करणार नाही, की भविष्याचं अंगाने तिथे चिंता नसेल, आणि आपण त्या अंगाने जर प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणत राहू, म्हणजे हे विचार दुसरे चिंतेचे विचार न येता सद्गुरूंनी सांगितलेल्या ह्या प्रार्थनेवर श्रद्धा ठेवू आपण, म्हणजे सर्वसाधारण माणसं जेव्हा ही प्रार्थना म्हणतात तेव्हा अनिष्ट चिंतन बाजूला जातं, नकारात्मक विचार बाजूला जातात, सद्गुरूंचं स्मरण राहतं, आणि ह्या अंगाने ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना त्या नियमाप्रमाणे फळते. म्हणजे खरोखर तर म्हणजे महाराजांनी चॅलेंज दिली होती, जर मनापासून तुम्ही जर प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटली तर तुम्हाला 7 दिवसात परिणाम मिळेल, कोणाला 15 दिवसात परिणाम मिळेल, कोणाला 30 दिवसात परिणाम मिळेल, पण परिणाम मिळेल, लगेच मिळणार असं नाही. प्रत्येकाचा भावना, त्याचबरोबर त्याचं प्रारब्ध, त्याची नियती, हे सगळं. आता हे प्रारब्ध नियती शास्त्र वेगळं आहे. गुरु परंपरेत सांगितलं तर नशिबात आहे म्हणून मिळेल असं नाही. आपलं जे कर्म आहे या कर्मचक्राप्रमाणे आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळू शकतात. तुम्ही म्हणा तुमच्या भविष्यात काहीतरी वाईट लिहिलं आहे त्याची काळजी करायची गरज नाही. जर आपलं कर्म, आपले विचार, आपलं बोलणं, आपलं आचरण जर सकारात्मक असेल, सर्वांच्या भल्याचं चिंतनाचं असेल, तर आपल्याला सगळे चांगले परिणाम मिळू शकतात. हे शास्त्र आहे, तिथे चमत्कार सांगत नाही. हे परमेश्वरी शक्ती जी आहे, हे चैतन्य स्वरूप आहे, या चैतन्य स्वरूपाचे जे नियम आहेत आणि ह्या नियमाप्रमाणे आपल्याला, म्हणून परमेश्वराचं स्मरण म्हणजे हे नियम लक्षात घेऊन आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आपण नियम लक्षात घेत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपणच आपल्या कर्मातून दुःखी किंवा सुखी होत असतो. तर नियम लक्षात येत नाही. म्हणजे अगदी कडक ऊन पडलंय, डोकं म्हणजे अगदी मोठा सूर्य तळपतोय, तरी एखादा म्हणतो काय होत नाही, चला जाऊया. तासभर डोकं तापलं की मग थोडं चक्कर व्हायला लागलं तर याचा परिणाम काय? तर सूर्याचा कोप आहे की तुझा कर्माचा कोप आहे? कर्माचा कोप आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपलं कर्म आपण चुकतो की बरोबर आपल्याला कधी कधी कळत नाही. आपण अतिशय हुशारीने सगळ्या गोष्टी करायला जातो. आपली कुवत काय, ह्या सगळ्या गोष्टी नियमाने लक्षात ठेवा. एखाद्या माणसाला पटकन 100 पायऱ्या चढून जाऊ शकतो, पण तुम्ही दिवसभरात जर 5 पायऱ्या रोज चढत नसेल तर 100 पायऱ्या चढायला पडू शकाल का? नाही. पहिले धापा टाकायला लागेल. 5 पायऱ्या बापरे 5 झालं. पण ज्याला सवय तो आता रायगड चढायचा म्हटलं तर झालं, नको बाबा बापरे नको, खाली बसला. पण जाऊ शकता, इच्छा असेल तिथे आहे ना रोपवेवर बसून जाऊ शकता. कळलं का? त्यासाठी धापा टाकल्याच पाहिजे असं नाही. म्हणजे हे नियम लक्षात घ्या. रोपवे हा नियम आहे. रोपवेने तुम्ही आरामात जाऊ शकता, काही धाप टाकायची गरज नाही. शिवाजी महाराजांना आधी कळलं असतं तर
सांगतो बघा, त्यावेळेला तो काळ तसा नव्हता, पण ते कळलं असं तर त्या रोपेवरनं त्याने अगदी गुपित लगेच खाली आले असते, लगेच अर्ध्या तासात वर, या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या असतात. नियम तिथे घोड्यावरनं उतरायच्या, खाली उतरायला त्यांची कशी केवढं शक्ती होती त्याच्यावर ते आपल्याला कळतं. आणि म्हणून आपल्याला जर प्रार्थना प्रपंचाच्या अंगाने मिळवायचं असेल तरी सुद्धा श्रद्धेने जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो त्याचा काही अर्थ जास्त लावत नाही. आपण जे सांगितलंय ते लगेच, सर्वांना चांगली बुद्धी दे बुद्धी मिळते, सर्वांना चांगलं आरोग्य मिळतं आरोग्य मिळतं, सर्वांना सुखात राहू दे सुख राहू दे, आनंदात मिळतं आनंद. म्हणजे इथे जास्त कसला भाव धरायला सांगत नाही, फक्त एक श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धेने ते प्रार्थना पुन्हा 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 जर आपण म्हणतो, म्हणजे 1000 वेळा प्रार्थना म्हणा महाराज म्हटलं, त्याचं कारण हे त्याचं खोल गुह्य आहे, तो वेगळा भाग आहे. पण नुसती जरी तुम्ही प्रार्थना म्हटलीत मनापासून दिवसभरात येता जाता मध्ये मध्ये जर आलं तर काय होईल, अनिष्ट विचार जे आपल्याकडे मध्ये मध्ये डोकावतात, चिंता डोकावते, एखाद्याबद्दल विचार जर आपल्याला राग असतो, तो राग असतो, त्या दिसला तरी राग येतो, की तो नाही नुसता आठवला तरी त्याच्यामध्ये राग येतो. हे सगळं जर अनिष्ट विचार करण्याची जी आपली पद्धत आहे, त्या गोष्टीला जर आपण छेद दिला, म्हणजे त्या बाजूला करायची असेल तर प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणायला लागलो की त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक वेळेला त्या प्रार्थनेतून आपण सद्विचारात राहायला लागतो. कंटिन्यू प्रार्थना तोंडात येणं फार कठीण आहे. ज्याला खरोखर अगदी त्या श्रद्धेने जो करत असेल त्याला मिळते, तो प्रार्थना करू शकत नाही असंही नाही. तुम्ही 1000 वेळा म्हणता की 5000 वेळा, हा हिशोब आपल्याला करायचा नाही. ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना म्हणावी, जिथे जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना म्हणावी. तुम्हाला बापरे हे 4 वेळा प्रार्थना म्हणायला बराच वेळ लागतो. मी नेहमी सांगतो, प्रार्थना म्हणायची जर तुम्हाला असं वाटत तर देवा सर्वांचं भलं होते म्हणा, भलं होते, जो दिसेल त्याचं भलं होते भलं होते. आणि मध्ये मध्ये प्रार्थना म्हणा. का प्रार्थना भलं होते म्हणजे नेमकं काय, सर्वांना चांगली बुद्धी मिळते, आरोग्य मिळते, तो सुखात आनंदात ऐश्वर्य मिळते, की त्याचं भलं होते, कल्याण. हे जे सतत आपण त्याचा अर्थ भलं होते, नुसतं सर्वांचं भलं होते, जो समोर दिसेल त्याला जर भलं होते, हा जरी बोध आपल्याकडे सतत असेल आणि अशा पद्धतीने जरी पाहायला लागला तरी तुम्हाला चांगला परिणाम मिळतो. लक्षात घ्या काय म्हणतात. 4 ओळीची प्रार्थना सुंदरच आहे, पण तरी सुद्धा काही लोकांना ती 4 ओळ म्हणायला पण एवढा वेळ, किती वेळ म्हणायचं, तर भलं होते म्हणायला जास्त जीभ वळत नाही ना, जिभेला त्रास नाही द्यायचं तुम्हाला. भलं होते म्हणजे प्रत्येकाकडे पाहिलं की सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, हा ज्यावेळा विचार आपण द्यायला लागतो तिथे ती जसं नाम आपल्या मुखामध्ये पुन्हा 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 सहज येतं की विठ्ठल 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 असं जर म्हणायला लागला की त्याचं जसं उच्चार तसं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते. तर प्रत्येकाकडे पाहताना ते भलं होते ह्या विचारातून आपल्याला तसा चांगला परिणाम मिळतो, प्रपंचाच्या अंगाने चांगला परिणाम मिळतो. परत लक्षात घ्या, इथे परमेश्वराचं स्मरण, हे ईश्वरा म्हटल्यानंतर किती लोकांना ईश्वराचं स्मरण होतं. ईश्वरा शब्द आहे म्हणजे ईश्वर आहे आणि त्या ईश्वराला हाक मारली एवढंच आपल्याला कळतं. काही लोक कुठे बघतात मग ईश्वर म्हटल्यानंतर, कुठे बघतात, वरती बघतात, वरच्या बळात जो राहतो तो. तसा ईश्वर, हा ईश्वर सर्वव्यापी आहे. लक्षात घ्या, तुम्ही कुठेही पाहिला तरी तो ईश्वर आहे, आतमध्ये पाहिला तरी तो आणि बाहेर पाहिला तरी तो. जिथे जिथे पाहाल तिथे ही चैतन्य शक्ती आहे हे व्यवस्थित समजलं पाहिजे. चैतन्य स्वरूप म्हणजे परमेश्वर हा सर्वत्र आहे हे व्यवस्थित समजलं, हे समजत नाही म्हणून गोंधळ आहे. आज मी म्हणतो ना, परमार्थाच्या नावाखाली हे चैतन्य स्वरूप कळत नाही, तिथेच सगळ्यांचा गोंधळ आहे. किती भक्ती करत असतील, किती मोठमोठ्या गोष्टी करत असतील, पण त्यांना हे चैतन्य स्वरूप म्हणजे नेमकं काय जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत परमेश्वर कळत नाही. आणि परमेश्वर कळत नाही तोपर्यंत आपल्या मनातल्या द्वेष भावना, भेदाभेद या सगळ्या गोष्टी जाऊ शकत नाहीत. सगळ्याचं कारण एकच, म्हणजे महाराज नेहमी सांगायचे की जोपर्यंत परमेश्वर कळत नाही तोपर्यंत जगामध्ये दुःख असंच राहणार, त्या जगामध्ये भांडणतंटे असेच राहणार, लढाया अशाच राहणार. आणि हेच बाजूला होण्यासाठी जीवनविद्या आहे. पण जीवनविद्या आहे म्हटलं तरी प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. जीवनविद्या नुसतं हे नाही, प्रत्येक माणसाने जर हे जीवनविद्येचं तत्वज्ञान समजून घेतलं तर जगामध्ये शांती सुख समाधान नांदेल.
इतकी ते गॅरंटी द्यायची. पण मानवी मन असं आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजे भगवंत म्हटलं गेलं तो कृष्ण असला तरी माणसं सुधारली नाही. दुर्योधन सुधारला, शकुनी सुधारला, कंस सुधारला, त्याला सुधरत नाही म्हणून त्याला परत दुसरा जन्म घ्यायला पाठवलं. कळलं की नाही? हे जे सगळं जे चाललं की त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र आले, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण आला, नंतर अनेक साधू संत झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले किंवा अनेक संत झाले, अगदी रामदास स्वामी झाले, सगळे झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने जग सुधारण्याचा म्हणजे नेमकं लोकांना सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. मग सुधारलं कोण? त्यांचं जे जे ऐकत होते त्यांच्या अवतीभोवती जी लोक होती, जे त्यांनी जे सांगितलेलं ते आपलं आत्मसात करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते सुधारले. बाकीचं जग तसंच राहील. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या वेळेला राक्षस होते, श्रीकृष्णाच्या वेळेला सुद्धा राक्षस काय संपले नाही, उलट वाढले. श्रीकृष्णाच्या वेळेला जास्त राक्षस होते, प्रभू रामचंद्राच्या वेळेला कमी होते. कळलं का? आणि त्याच्यानंतर आताही राक्षस भरपूर आहेत. राक्षस भरपूर आहेत म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली ही राक्षसी वृत्ती आहे ती भरपूर आहे. राक्षस हा व्यक्ती म्हणून आपण पाहत नाही. आपल्याकडे ही जी नकारात्मक विचार करण्याची वृत्ती ही राक्षसी वृत्ती आहे. एखाद्याचं अनिष्ट चिंतन करण्याची जी वृत्ती आहे, एखाद्या आपण आरडाओरडा करून बोलतो ही जी वृत्ती आहे, दुसऱ्यावर ओरडतो आपण. खरं ओरडण्याच्या मागे रडणं आहे. ओ रड म्हणजे ओरडणारा माणूस रडत असतो. आपण घाबरतो, ओरडतो तो. खरा तो ओरडत नाही, तो रडतो. पण त्याच्याकडे दयेने पाहायला पाहिजे, कशाला ओरडतो लक्षात आलं. पण ते आपल्याला आपण घाबरतो. म्हणजे ही जी वृत्ती आहे ही राक्षसी वृत्ती आपली. आणि ही दैवी वृत्तीमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रार्थना आहे. म्हणजे प्रार्थनेचा जो बोध आहे तो लक्षात ठेवा. महाराजांनी दिलेली प्रार्थना ही सोपी आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. साधी म्हटली तर नुसते वाक्य म्हटलं तर सोपी आहे, पण कोणी जरी ऐकली तरी तो भारावून जातो. बाहेरची माणसं जेव्हा ऐकतात, अरे हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी, भारावून झाले बापरे. कारण आत्तापर्यंत कोणी सर्वांना मागितलं नाही, सर्व स्वतःला मागत आहे. स्वतःला सुखी होण्यासाठी मानवी मन आहे ते स्वार्थ आहे की मला मिळालं पाहिजे, मीच सुखी झालो पाहिजे. ही एवढी भावना आपल्याकडे घट्ट आहे की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. अतिशय घट्ट आहे हे. म्हणून ह्या स्वार्थातून माणसं मोहात पडतात. ह्या स्वार्थातून माणूस एकमेकाचा द्वेष करतो. ह्या स्वार्थातून माणूस श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद करतो आणि त्या स्वार्थातून माणूस दुःखी होतो. सगळं दुःखाचं कारण फक्त मी, माझं आणि मलाच हवं ह्या भावनेत आहे. आणि हे सद्गुरूने ओळखल्यामुळे प्रार्थनेला त्यांनी वेगळा रूप. आतापर्यंत सगळ्या प्रार्थना बहुतांशी माझ्यासाठी म्हणजे मला मिळावं म्हणून प्रार्थना केली. आणि हे मला मिळावं म्हणून प्रार्थना केल्यामुळे आपल्याकडचा मीपणा तसाच राहतो. मीपणा जात नाही. इथे महत्वाचं काय, मीपणा गेला पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराचं स्मरण करायचं कशासाठी? मीपणा जाण्यासाठी, परमेश्वराला खुश करण्यासाठी नाही. परमेश्वर आहे तसा. सूर्याला काही तुम्ही खुश करत नाही, त्याला दुःखही देत नाही. तो आहे. तुम्ही त्याला रोज सकाळी अर्ध्या व्हायला पूर्वीच्या काळी होते, त्याची पूजा केली तुम्ही तेजस्वी होता असं म्हणतात. तेजाची पूजा करा, तेजस्वी व्हा. पण तो सूर्यनारायण असा प्रगट होऊन तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. पण आपण सूर्यासारखं तेजस्वी असलं, कार्य करत असलं पाहिजे की तिथे आळसपणा आपल्याला नको. वेळच्या वेळी तो जसा वेळ ठरवतो कसा त्या वेळेला तो असतो तसं आपल्याला आपल्याकडे झालं पाहिजे. हा बोध घेतला तर ती सूर्योपासना झाली. नाहीतर माझे एक मित्र होते, त्याचे वडील सूर्योपासना करताना 12 वाजता असे डोळे लावून टक लावून पाहिजेत, कारण म्हणून त्याची उपासना होती. आंधळे झाले. खरी गोष्ट सांगतो, घडलेली गोष्ट सांगतो. डोळे अधू झाले, कारण कडक उन्हा सूर्याकडे पाहणं सोपं नाही आहे. तुम्ही सकाळच्या वेळेला अगदी उगवतं तिथे बघितलं नमस्काराला चांगली गोष्ट. म्हणून सकाळच्या वेळेला अर्ध द्यायचं असतं, दुपारच्या वेळेला अर्ध पण द्यायला जात नाही. हे पण आपल्याला डोकं पाहिजे ना, पण डोकं नसतं. लोकांनी सांगितलं की कर लो. आणि म्हणून ही जी उपासना शस्त्र स्तोत्र मी सांगितलं, जे जसं येईल तसं तुम्ही पुन्हा पुन्हा श्रद्धेने म्हणायला लागलात तर ते तुम्हाला त्या पद्धतीने चांगले परिणाम मिळतात. म्हणजे प्रपंचाच्या अंगाने तुम्हाला अनुकूल गोष्टी घडायला लागतात. जे जे तुम्ही मागता सर्वांसाठी की बाबा एखादा हेतू लक्षात ठेवून का मला
आता एखाद्याचं लग्न व्हायचं तर त्या लग्न व्हायचं त्याने विचार काय केला पाहिजे? सर्वांचं लग्न होते म्हटलं तर चालेल? इथे विचार करून बघ, लग्न व्हायचं तर बाबा माझंच लग्न झालं पाहिजे, पण सर्वांचं जे लग्न ते सगळे सुखी झाले पाहिजे. बरोबर आहे. मागायचं कसं ते लक्षात, परत मागायचं कसं हे लक्षात येत नाही. तर तुम्ही सर्वांचं लग्न होते, सर्वांचं लग्न जो दिसेल त्याचं लग्न होते म्हणायला लागलं तर प्रॉब्लेम व्हायचा. पण लग्न झालं नाही लग्न होते म्हटलं तर आणखीन प्रॉब्लेम. म्हणून इथे ज्यांचं लग्न झालं आणि ज्यांचं लग्न होणार ते सर्व सुखी होऊ देत म्हटलं की ते बरोबर. म्हणजे कसं मागायचं हे मी सांगतो. म्हणून ज्यावेळेला आपण शस्त्र म्हणतो त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. तो अर्थ आपल्याकडे भावरूपाने प्रकट झाला तर त्याप्रमाणे आपल्या मनाची जी सुधारणा आहे, मनाच्या ठिकाणी जो मीपणा आहे तो कमी होतो. आता मीपणा कमी होण्यासाठी प्रार्थना म्हणायची असते, हे त्याचा हेतू. पहिला हेतू सांगितला स्तोत्र म्हणजे काय, आपल्याला प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळाल्या पाहिजेत म्हणून प्रार्थना म्हणणं, ही पहिला प्रकार. दुसरा प्रकार स्तोत्र म्हणून जर म्हणायचं असेल, शस्त्र म्हणून जर म्हणायचं असेल तर आपल्याला त्या प्रार्थनेच्या शब्दाचा नेमका अर्थ समजला पाहिजे. आता नेमका अर्थ समजायला पाहिजे म्हणजे नेमका अर्थ काय आहे? ईश्वरा हा जो शब्द आहे, हा ईश्वर म्हणजे कोण आहे? कोण आहे ईश्वर? चैतन्य शक्ती. आता ऐकून घ्या. परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूपाचा विराट सागर. हे चैतन्य स्वरूप तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही, तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. माहिती आहे ना? मग आपण प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे का म्हणतो? मग हा ईश्वर पुढे, हा जर करत नाही त्याला काय सांगायचं? करत नाही ना तुमच्या जीवनात, तो काहीच करत नाही स्पष्ट सांगितलं ना. मग करत नाही तर मग त्याला सगळ्यांना कर असं जर चैतन्य स्वरूपाला जर सांगितलं आपण, तो होणार आहे का? सूर्याला जाणार, अरे बाबा लवकर मावळ, प्रार्थना करतो, असं होणार आहे का? नाही. नियमाप्रमाणे जे आहे ते होणार. लक्षात ठेवा, इथे नियम बदलत नाही. नियमाप्रमाणे आपल्याला सगळे चांगले वाईट परिणाम मिळत असतात. मग हा ईश्वर कुठे? जीवनमित्राने सांगितलंय, आपण ते लक्षात ठेवत नाही. चैतन्य स्वरूपाचा जो विराट सागर आहे तो परमेश्वर, आणि तोच परमेश्वर देहरूपाने इथे प्रगट होतो, तो ईश्वर. सांगितलं म्हणजे ईश्वर कुठे आहे? आपण मनुष्य देहाने जे जे आहोत, जे जे जाणणारे, हे जे सगळं जाणतो पाहतो आहोत, तिथेच ईश्वरी शक्ती आहे. आपल्या अंतरात ईश्वर आहे म्हटलं. श्रीकृष्णाने काय सांगितलं? तुमच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. पण हृदयामध्ये ईश्वर म्हणजे नेमकं काय? ती ईश्वरी जी चैतन्य शक्ती सर्व व्यापक. जसं बाहेर हवा आहे आणि या खोलीतही हवा आहे. मग या खोलीतल्या हवेला ईश्वर म्हटलं, उदाहरण सांगतो, आणि बाहेरच्या हवेला काय म्हटलेलं आहे? परमेश्वर. तोच परमेश्वर खोलीच्या अपेक्षेत ईश्वर आहे. तसंच तोच परमात्मा जे चैतन्य स्वरूपाचा विराट सागर आहे, तोच देहाच्या अपेक्षेत ईश्वर आहे. परमेश्वर काही करत नाही, पण हा ईश्वर सगळं करतो. मान्य की न मान्य? तो तुमच्या ढवळाढवळ पण करतो. तुमचा शेजारी तुमच्या घरात जाऊन साखर मागून जातो की नाही? बरोबर. तुम्हाला नाही द्यायची असेल तर द्यावी लागते. कुठे साखर घेऊन येतो, ढवळाढवळ करतो की नाक खूप असतो की नाही प्रत्येक जण आपापल्या जीवनात. म्हणजे हा जो ईश्वर आहे, हा ईश्वर म्हणजे आपण ही सगळी माणसं म्हणतो तो ईश्वरच आहे. पण त्या ईश्वराला आपण ईश्वर आहोत हे कळत नाही, म्हणून तिथे अहंकार आहे. अहंकार म्हणजे काय? आपण ईश्वर आहोत हे आपल्याला कळत नाही, म्हणून किती जरी तू ईश्वर आहे म्हटलं तरी आपण हो म्हणतो, तरी मला सोडता येत नाही. मी आणि माझं पण मला सोडता, माझा गर्व, माझा अहंकार, माझा अभिमान, ह्याच्यामध्ये मी इतके रुतलेलं आहे आपल्याकडे की त्याच्यात आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्यासाठी काय करायचं हे पुढची गोष्ट. पण अगोदर सद्गुरूंनी जो मार्ग सांगितला त्याच्यात तो मार्ग समजून घेतात. म्हणजे ईश्वरा म्हणजे प्रत्येक रूपामधलेला असलेला ईश्वर. पण तो मूळ कुठे आहे? त्या हात कोणाला कुठे मारायची? आपल्याला. हे ईश्वरा, स्वतःला हाक मारा. स्मरण झालं, इथे ईश्वर स्मरण आलं. बघा लक्षात ठेवा. म्हणजे शस्त्र म्हटलं तर हे ईश्वर म्हटलं की पहिला ईश्वर लक्षात आला पाहिजे. आपल्याच अंतरात किंवा आपण मी म्हणतो, तो मी कोणच नाही, तो आहे तो ईश्वर आहे, हे स्मरण होणं म्हणजेच ईश्वर. कळलं? म्हणून हे ईश्वरा म्हटल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी भान घ्या. भाव धरा, आहे ती ईश्वरी शक्ती आहे.
आणि ही ईश्वरी शक्तीला आपणच आपल्याला सांगतोय सर्वांना चांगली बुद्धी दे. आता सर्व म्हणजे सर्व रूपारूपातील असलेल्या ईश्वराला चांगली बुद्धी कशाला? दुर्बुद्धी आहे म्हणून. ईश्वर हे कळत नाही, ही दुर्बुद्धी आहे. सद्बुद्धी म्हणजे आपण सर्वांना आपण ईश्वर आहोत हे कळावं. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. म्हणून सद्बुद्धी पाहिजे. म्हणून हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे. आता ही बुद्धी दे ह्याच्यासाठी नेमकं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊ, त्या अस्त्र म्हणून कळू. पण आता बुद्धी म्हणजे सद्बुद्धी मिळाली पाहिजे. सर ईश्वरा सर्वत्र ईश्वर आहेत ह्या भावनेतून आपण सर्वांसाठी मागायचंय. का? कारण हा जसा इथे ईश्वर आहे तसा प्रत्येक देहामध्ये ईश्वर आहे. हे जर आपल्याला कळलं तर कोणाला हुशारी करायला जाल, कोणाला दरडावून बोलायला जाल, कोणाला दम द्यायला जाल नाही. आपण विसरलो दम द्यायच्या वेळेस दम देऊन मस्त पाहिजे. चांगलं झापलं मी त्याला म्हणतो ना आपण कधी कधी. अरे कोणाला झापलंस तू? ईश्वराला झापलं चालेल? नाही चालणार. मी ईश्वराला नाही झापलं, त्या माणसाला झापलं म्हणेल. म्हणजे पाहण्याची दृष्टी आपल्याला बदलता आली पाहिजे की सर्वत्र ही ईश्वरी शक्ती आहे. म्हणून हे ईश्वरा सर्वांना म्हणजे सर्व रूपारूपामध्ये असलेल्या ईश्वराला, त्या रूपारूपातून जाणणाऱ्या तत्वाला समजून घ्या. मी एक एक सांगतो. जो मी म्हणतो त्या ईश्वराला चांगली बुद्धी दे. का? आज त्याच्याकडे दुर्बुद्धी आहे म्हणून चांगली बुद्धी दे. कोणी सांगायचं? आपणच. त्याला चांगली बुद्धी दे म्हणजे मिळणार कोणाला चांगली बुद्धी? पहिली आपल्याला. कळलं? आता इथे स्वार्थ आहे का? हा स्वार्थ चांगला. लक्षात घ्या. बाजूची जागा त्याला विकायला लावून आपल्याला जबरदस्ती मिळाली पाहिजे, हा स्वार्थ जरासा थोडासा बरोबर नाही आहे. पण आपण ईश्वर आहोत आणि सगळे ईश्वर आहोत प्रत्येकाला कळलं म्हणजे चांगली बुद्धी. म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आता बुद्धी म्हटल्यानंतर दोन गोष्टी परत लक्षात. व्यवहाराच्या अंगाने शहाणपण आणि स्वरूपाच्या अंगाने काय? आत्मज्ञान. म्हणजे ईश्वरच आहे हे स्वरूपाच्या अंगाने लक्षात पाहिजे. व्यवहाराच्या अंगाने आपल्याला शहाणपणाने वागण्याची बुद्धी मिळाली पाहिजे. शहाणपण पाहिजे ना. तर उगीच डोळे बंद करून बावळाटासारखे राहू नका. कोणी टपली मला टपली खाऊ नका. कोणी तुम्हाला फसवलं काय, गोल गोल बोलून फसवलं तर अरे ईश्वर म्हणून दिलं म्हटलं. अरे तुला ईश्वर म्हणून द्यायला कोणी सांगा बुद्धी मागे सांगितली आहे तुला? लक्षात आलं? बुद्धी असेल तर उगीच फसणार नाही. शांतपणे विचार करा. व्यवहार करताना सुद्धा आपला नाम दिलं काय जीवन जाऊ दिले हो पैसे मी त्याला, आता तोंड दाखवत नाही. पूर्वी झालंय, घडले असं. लोक आपापसात द्यायचे की आपला नाम दिलं काय जाऊन आपला गुरुबंधू आहे. पण गुरुबंधू सगळेच गुरुबंधू नसतात. महाराज सांगितलंय कसे शिष्य आहेत. सांगितलंय शिष्याचा प्रकार वाचलाय की नाही? हौसे, नवसे, गवसे, वसे असे ही सगळे प्रकार आहेत. रुसे बिसे सगळे प्रकार आहेत. तिथे फक्त वसे शिष्य असतो. त्या वसे शिष्य खरा शिष्य असतो. बाकीचे येणारे आला गेला त्यातले शिष्य असतात. आणि म्हणून इथे शहाणपण पाहिजे. मदत करायच्या वेळेला खरोखर मदत केली पाहिजे. पण मी नेहमी म्हणतो मदत केल्यानंतर आपल्याला परत मिळत नाही म्हणून दुःखी होता कामा नये. एवढी मदत करा. केवढी मदत करायची? तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, 10 रुपये दिले काय फरक पडतो? जाऊन देतो, चहा प्यायला सोडून द्या म्हणतो ना आपण. पण 1000चे तुम्ही 900 रुपये दिले आणि 100 रुपये तुमच्या खिशात आहेत, जीव तळपडतो ना. अरे एवढं दिलंय आला माणूस पैसे देत ना हो. मग त्याच्यात आधी देत नाही देता म्हणून त्याच्यावर रागवायला लागतो, रागवायला चिडायला लागतो. त्याच्यात म्हणजे आपलंही दुर्बुद्धी होते, आपलंही मन बिघडतं आणि सगळंच बिघडतं. म्हणून मदत एवढी करायची की त्याच्यातून आपल्याला आपला खिसा फाटला नाही पाहिजे. व्यवस्थित त्याला म्हणतो शहाणपण. शहाणपण असलं पाहिजे की ज्याच्यातून आपली मनस्थिती बिघडता कामा नये. म्हणून चांगली बुद्धी दे, शहाणपण आणि आत्मज्ञान. आरोग्य दे, मनाचं आणि शरीराचं. शरीराचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं, पण त्याहून अधिक महत्त्वाचं मनाचं आरोग्य. मनाचं आरोग्य म्हणजे काय? आपल्याकडे जे हे सगळे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जे विकार आहेत, हे विकार म्हणजे आपलं अनारोग्य आहे. माणूस आज आरोग्यशालीने, मन आरोग्यशालीने. का? कारण त्याच्याकडे हे सगळे विकार खचून भरलेले आहेत. म्हणजे हे सगळे रोगराईच आहे, व्हायरस आहेत हे सगळे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर म्हणजे आता व्हायरस येतो कुठून कळत नाही ना. हातून येतो, बाहेर येतच नाही. कळलं? हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे. म्हणून मनाचं आरोग्य. म्हणून हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात
सुखात म्हणजे शब्दाचे अर्थ सांगतोय, लक्षात घ्या. ईश्वर म्हणजे कोण ते सांगितलं. सर्वांना म्हटलं की सर्व ईश्वर हे सांगितलं. चांगली बुद्धी ते म्हटलं तर तिथे शहाणपण मिळालं पाहिजे, आत्मज्ञान मिळालं. आरोग्य म्हटलं की मनाचं आरोग्य, शरीराचं. सर्वांना म्हणजे सर्व ईश्वर, सर्व ईश्वर. सुखात, सुखात म्हणजे शांती सुख. आता हे शांती सुख कळायला कठीण आहे, पण शांती सुख कधी चांगलं पोटभर जेवलेला, मस्त की गार वारा वारा येतो बाजूने, अजिबात त्रास नाही, पाणी बिणी प्यालेले आज कसली थोड्या वेळा तरी काय तृप्त अवस्था असते ना, त्याला म्हणतो शांती. ती थोड्या वेळासाठी असते माणसाला. ज्याला भूक लागली, ताण लागली, पाणी प्यायल्यानंतर बरं वाटलं म्हणतो ना, ती शांती सुख असते. तडफडतो जीव आणि पटकन पाणी प्यायलं, भूक लागली तर पटकन चांगली मिळालं जेवायला आणि मस्त की जेवल्यानंतर जरा आडवा होतो की नाही, तेव्हा असं ते शांती सुख असतं. पण ते शरीराच्या अंगाने झालं, मनाच्या अंगाने शांती सुख सतत पाहिजे असतं, हे लक्षात घ्या. म्हणून सुख म्हणजे शांती सुख. आनंदात ठेव. आनंद म्हणजे आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे. जिथे स्थिर मन असतं, मजबूत असतं मन, खंबीर मन असतं, तिथे आनंद असतो. आता मजबूत, खंबीर, स्थिर ह्या सगळ्यांचे अर्थ वेगळे. आता सांगितलं तर वेळ कमी पडेल आपल्याला. पण मन मजबूत पाहिजे आणि मन मजबूत होण्यासाठी आनंद. सर्वांना म्हणजे सगळ्यांचं मन मजबूत राहिलं पाहिजे. म्हणून सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. ऐश्वर्य दोन पद्धतीचे आहेत. एक पैशांचं किंवा संपत्तीचं ऐश्वर्य आणि दुसरं ज्ञानाचं ऐश्वर्य. मनाच्या ठिकाणी ज्ञानाचं ऐश्वर्य असेल तर माणूस नेहमी समाधानी असतो. त्याच्याकडे ज्ञान सतत असेल तर अखंड. नुसती विद्वानाचे ज्ञान नाही म्हणत, आंतरिक ज्ञान, आत्मज्ञान जिथे म्हणतो तिथेच ते ज्ञान असेल तर ते ऐश्वर्य आहे. मग सर्वांचं भलं कर म्हणजे सर्व ईश्वरांचं भलं कर. भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव तिथे निर्माण होते. कल्याण कर म्हणजे जे मीपणातून माणूस वागतो तो देवपणातून वागायला लागतो. त्याच्याकडे सतत तो देवभाव असला पाहिजे, त्याला म्हणतात कल्याण. ज्याच्याकडे हा देवभाव आला त्याचं कल्याण झालं. ज्याच्याकडे ही दिव्यतेची जाणीव निर्माण झाली त्याचं भलं झालं. आणि रक्षण कर. रक्षण कर म्हणजे एकाहून आपण संकटापासून रक्षण कर म्हणतो, पण खरं अर्थ काय, आपल्याच सत्कर्मातून जे प्रारब्ध आणि शुभ प्रारब्ध शुभ नियती आहे ती आपल्याला साठवून ठेवावी लागते. ती आपल्याला भरभरून असायला लागते. म्हणजे कळत न कळत अनेक वेळेला जीवनामध्ये आपल्याला सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात. ज्याच्याकडे शुभ प्रारब्ध भरपूर आहे, ज्याच्याकडे शुभ नियती भरपूर आहे, त्याच्या जीवनामध्ये मार्गामध्ये फुलं म्हणजे फुलांचा मार्ग मिळतो. आणि ज्याच्याकडे अशुभ प्रारब्ध अशुभ नियती मध्ये 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 काठी टोचायला लागतात. कळलं. जीवन प्रवासामध्ये हे शुभ प्रारब्ध आणि शुभ नियतीची नितांत आवश्यकता आणि त्यासाठी सत्कर्माची गरज आहे. शुभ प्रारब्ध हे येतं आणि शुभ नियती ही होते. येतं म्हणजे पूर्वायुष्यात जे आपण जे कर्म केलेलं आहे त्या सत्कर्माचा परिणाम आपल्याला मिळाला नाही, ते सत्कर्म आपल्या संचितामध्ये साठून राहिलेलं असतं पुण्यरूपाने आणि तेच आपल्याला शुभ प्रारब्ध रूपाने वाटायला येतं. म्हणून ते येतं, ते निर्माण करत नाही. आपण ह्याच आयुष्यामध्ये आत्ता आपण जे जे सत्कर्म करू, चांगल्या विचार करू, चांगले बोलू, त्याचं नियती त्याच्या त्या पुण्यातून जी नियती होते त्याला म्हणतात शुभ नियती. म्हणून आपल्या हातात आहे ते सत्कर्म करणं. लक्षात ठेवा, सगळं काही कळलं नाही तरी सत्कर्म केलं पाहिजे, डोक्यात भरलं पाहिजे. चुकूनही कोणाबद्दल वेडवाकडं बोलता कामा नाही, कोणाला दुःख देता कामा नाही, बोलण्यातून काही तोडू नये, हे सगळं कळलं पाहिजे. हे जर कळलं तर माणूस सुधारला म्हणून समजा. ज्याची बोलणं सुधारलं, त्याचा टोन शांतपणे तो सांगतोय, शांतपणे सगळ्यांना सांगतोय, त्याच्याप्रमाणे तो वागतोय, तर तिथे त्याचं सत्कर्म चालू होतं. म्हणून हा सगळा रक्षण कर असं जे आपण म्हणतो ते रक्षण तिथे व्हावं. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहावं, त्याचा सरळ अर्थ आपण लावू. आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज मनात राहू दे, जाणीवेचा विकास होतो. हे शस्त्र आहे. शस्त्र म्हणजे बंदूक नाही सांगत. सद्गुरूंना जी क्रांती हवी आहे ती विचारातून क्रांती हवी. सद्गुरू पूर्वी फार सांगायचे, जीवनविद्येला क्रांती अपेक्षित आहे, पण ती क्रांती बंदुकीच्या गोळीतली क्रांती नाही, तर विचारातून क्रांती केली पाहिजे. ज्याच्याकडे हे जे शास्त्र कळलं की नेमकं आपण जे बोलतो त्याच्या मागे माझा बोध काय असला पाहिजे, हे आपल्याला व्यवस्थित चिंतनात घ्यायला. हे ईश्वरा म्हणजे स्वतःला पाहणं, इथे ईश्वर आहे,
सर्वांना म्हटलं की सर्वत्र ईश्वर आहे, हे सतत मनात ठेवायला लागतं पहिलं. मग चांगली बुद्धी ते शहाणपण, आत्मज्ञान, आरोग्य ते मनाचं, शरीराचं, सर्व चांगली बुद्धी ते सर्वांना सुखात ठेव, शांती सुख, आनंदात ठेव, मजबूत मन, ऐश्वर्यात ठेव, ज्ञानाचं आणि संपत्तीचा ऐश्वर, सर्वांचं भलं कर, दिव्यत्वाची जाणीव, कल्याण कर, देवपण, रक्षण कर, शुभ प्रार्थना, शुभ नितर कर आणि दिव्य स्वरूप सतत सहज म्हणत राहू दे. होईल की नाही? पाठ झालं की होईल की नाही सगळ्यांना? हे पाठ केलं पाहिजे, त्याचा अर्थ लक्षात ठेवून प्रार्थना म्हटली पाहिजे. तर ते शस्त्र आहे. शस्त्र म्हणजे त्या प्रार्थनेचा जो फोर्स आहे. सद्गुरूंनी दिलेली प्रार्थना साधी सोपी नाही. खरं बघा, आणि तोंडात येणं पण कठीण. सद्गुरूंच्या कृपेने जे जे पुन्हा पुन्हा म्हणतात ती सद्गुरूंची कृपा. सद्गुरूंनी सांगितलंय, कुठेतरी चॉकलेट दाखवलंय म्हणून सगळेजण करतात. लक्षात ठेवा, जर सद्गुरूंनी सांगितलं नाही तुम्ही करा, मग बघूया काय व्हायचं ते. कोणी केलं नसतं. कळलं ना? मिळतंय म्हणून करतात, पण ते मिळतंय हे नियम आहे हेही तितकंच खरं आहे. म्हणजे सद्गुरूंनी काही उगीच काही सांगितलेलं नाही. मनापासून आपल्या भलेपणासाठी हा सगळा विषय मांडलेला आहे. हा मार्ग सांगितला आहे. आणि म्हणून आज आपल्याला थोडं शस्त्र इथे थांबायला लागेल. पुढच्या वेळेला आपण अस्त्र म्हणून समजून घेऊ. प्रार्थना हे आपल्या जीवनात अस्त्र म्हणून वापरता येतं. पण ही प्रार्थना कशी म्हणायची हे नंतर पुढच्या वेळेला आपण लक्षात घेऊ. आता आपण इथेच थांबूया. जय सद्गुरू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,